सांगली शहरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषणासह अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या वाहनांवर विशेष मोहीम सुरू केलेली आहे। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे। 3 ऑगस्ट 2026 पासून आतापर्यंत 151 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान मॉडिफाईड सायलेन्सर बसवून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्याकडून एकूण 1,51,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। तसेच संबंधित वाहनांवरील मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आलेले असून वाहन मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, तसेच वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून विशेषतः मॉडिफाईड सायलेन्सर लावून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक निरीक्षक शाखेचे पोलीस निरीक्षक सिंदकर यांनी केलेले आहे। यापुढेही अशा प्रकारच्या वाहनांवर विशेष मोहीम सातत्याने सुरू राहणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये सांगली शहर, मिरज शहर या परिसर भागामध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 3/8/2024 पासून ज्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर मॉडिफाईड केलेले आहेत आणि जी कर्कश आवाज करतात किंवा त्याच्या आवाजामुळे नागरिकांना अचानक भीती वाटते आणि त्याच्यामुळे कदाचित अपघात होण्याची शक्यता आहे, तर या उद्देशाने सदर वाहनांवर कारवाई जिल्हा वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत 151 दुचाकी वाहनांची मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून ताब्यात घेण्यात आलेले आहे, तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। सदरची मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे। तर वाहतूक शाखेतर्फे सर्व नागरिकांना दुचाकी वाहन चालकांना आवाहन करण्यात येत आहे की कृपया आपण आपल्या वाहनावर कंपनीने दिलेले अथॉराइज सायलेन्सर बसवावे, अन्यथा जर आपण मॉडिफाईड सायलेन्सर बसवले किंवा त्याच्यात बदल केला आणि आवाजाची तीव्रता वाढवली तर संबंधित वाहन चालकावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच सदरचं सायलेन्सर जप्त करण्यात येईल। तुम्ही तरुण मुलांना जे विद्यार्थी आहेत तो सायलेन्सर वगैरे लावून फिरतात, त्या विद्यार्थ्यांना काय तुम्ही आवाहन करा? त्या विद्यार्थ्यांनाही किंवा तरुणाईला सुद्धा हे आव्हान आहे की आपल्या वाहनाचा वापर हा दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी करू नका, कारण त्या सायलेन्सरमधून जे फटफट असे जोरजोरात आवाज निघतो त्याच्यामुळे ते अचानक वाहन बाजूने गेल्यावर वयस्कर वाहन चालक असतील, महिला असतील, यांना अचानक दचकल्यामुळे अपघात होण्याची पडण्याची शक्यता असते, तसंच त्याचा आवाजाचा कानालाही त्रास होतो। तर आपण असं सायलेन्सर लावू नये जेणेकरून लोकांना त्रास होईल, अन्यथा आपल्याला कडक कारवाईला सामोरं जावं लागेल।